उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। एक गावही हद्दवाढीत जाऊ देणार नाही, हद्दवाढ विरोधी कृती समिती आक्रमक। हद्दवाढीतील प्रस्तावित 8 गावं समाविष्ट न करण्यासाठी हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीने आज बैठक घेण्यात आली। यावेळी बोलताना उजायवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे म्हणाले, आमदार राजेश क्षीरसागर यांनाच हद्दवाढ पाहिजे। विनाकारण तेढ निर्माण करून वातावरण गढूळ करायचं काम करतायत। आम्ही सगळी 20 जण एकत्र आहोत, एकही गाव हद्दवाढीत जाऊ देणार नाही। गाव आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। गाव आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। देणार नाही, देणार नाही, उजगावचे सरपंच मधुकर चव्हाण म्हणाले, हद्दवाढीसाठी 42 गावांवरून 20 गावांवर आलेत, नंतर 8 गावांवर आलेत। इंग्रजांची तोडा फोडा आणि जोडा या नीतीचा लोकप्रतिनिधी अवलंब करत आहेत। आमच्यात फूट पाडण्याचं काम करत आहेत। जे आमदार हद्दवाढीसाठी पुढाकार घेत आहेत ते शहराच्या विकासाचा एखादा प्रश्न 100% सुटलाय असं छाती ठोकपणे सांगू शकत नाहीत। गडमुडशिंगी सरपंच अश्विनी शिरगावे म्हणाल्या, हद्दवाढ करायची असेल तर आधी गावातील लोकांना विश्वासात घ्या। हद्दवाढ करायची असेल तर आधी शहराचा विकास नाही, महापालिकेचा विकास नाही, याउलट गावातील ग्रामपंचायतीचा विकास बघा। शहरात पर्यटनासाठी आधी सोय नाही। गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे म्हणाले, हद्दवाढी विरोधात आम्ही 20 गावं सुरुवातीपासूनच एकत्र आहोत। शहरात फक्त कोटींच्या निधींचे आकडे सांगतात, मात्र यांना आहे त्या कचरा डेपोचा प्रश्न सुटत नाही, रस्त्यांचा प्रश्न सुटत नाही। उजायवाडी सरपंच भाग्यश्री फाळके म्हणाल्या, उजायवाडी विमानतळावर यांना साधा 500 ते 600 मीटरच्या गटारीचा विकास करता येत नाही, हे काय हद्दवाढ करणार आहेत। गोकुळ शिरगावचे चंद्रकांत डावरे म्हणाले, हद्दवाढ आमच्यावर लादू नका, आधी शहराची परिस्थिती पहा। शहरात असणाऱ्या समस्या सोडवल्या गेल्या नाहीत। या बैठकीला राखी भवड बालिंगा, प्रियंका पाटील पाचगाव, अमृता पोवार नागदेववाडी, रुपाली कुसाळे वळिवडे, शुभांगी अडसूळ सरनोबतवाडी, विमल शिंदे नागाव, सुमन गुरव कळंबा, तानाजी पाटील मुडशिंगी, AV कांबळे मोरेवाडी, राहुल पाटील कंदलगाव, तानाजी पालकर पाडळी, मारुती पाटील आंबेवाडी, अनिता खोत वाडीपीर, संदीप दरेकर आंबेवाडी या सर्व गावच्या सरपंच यांच्यासह उपसरपंच सदस्य, गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।